नमस्कार. चला तर आपल्या विषयावर येऊ. बघा, आजचा विषय आहे ही पोएम. आपलं इंग्लिशचं जे पुस्तक आहे इयत्ता 10वी स्टेट बोर्ड मराठी मीडियम, ते पुस्तक पूर्णच्या पूर्ण आपण इथं क्लिअर करून घेणार आहोत, कंप्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे, मी सगळं पुस्तक कंप्लीट करून देणार. ठीक आहे, तर आज आपल्याला ही पोएम बघायची, अ टीनेजर्स प्रेयर. त्यामध्ये बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, म्हणजे प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. आणि डिसिजन आय मस्ट मेक, आणि निर्णय आय मस्ट मेक, आणि डिसिजन मला घ्यायलाच लागतात, घ्यावेच लागतात. आय एम द ओनली वन टू चूज, मी एकमेव आहे जो मी या मला निवडायचं आहे ना. एका जागेवर बसून होत नसतं, तर आपल्याला काहीतरी निवड करावं लागते, तेव्हाच ग्रोथ होत असते. आय एम द ओनली वन, तर निवडण्यासाठी कोण येणार आहे? दुसरं कोणी नाही. तर आय एम द ओनली वन म्हणजे मी एकमेव आहे, मीच आहे जो निवडणार आहे. द रोड दॅट आय विल टेक, जो मला मी रोड घेणार आहे, ज्या मार्गावर मला जायचं आहे त्या मार्गाची निवड मीच करणार आहे. फर्स्ट स्टॅन्झा इज ओव्हर. सेकंड, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, म्हणजे आय कॅन चूज, मी निवडू शकतो, टू टेक, घ्यायला, द रोड ऑफ लाईफ आहे ना. आयुष्याचा जो मार्ग आहे तो मी चूज करू शकतो, निवडू शकतो घेण्याचा आहे ना. आय हॅव दॅट ॲबिलिटी दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. हा जो आय कॅन चूज, हा जो जीवनमार्ग आहे, रोड ऑफ लाईफ आहे, तो कुठे घेऊन जाईल मला? दॅट लीड्स म्हणजे घेऊन जाणे, टू ग्रेट सक्सेस, मोठ्या यशाकडे घेऊन जाणार. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, नाहीतर कुठे घेऊन जाईल? जर मी ट्रॅव्हल डाऊन म्हणजे प्रवास करतो, कुठे? डार्कन रोड म्हणजे काय? एकदम वाईट गोष्टींकडे जातो मी, वाईट गोष्टींच्या बाजूने वळतो. ते मार्ग मला कुठं नेतात? दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, मोठ्या दुःखामध्ये घेऊन जातात मला जेव्हा मी ट्रॅव्हल करतो कुठे? डार्कन रोडमध्ये. ठीक आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आता इथे हे टीनेजरचं सांगायचं राहून गेलं. टीनेजर्स कोण आहेत? हे 13 ते 19 वयोगटातील मुलं आणि मुली. ठीक आहे, आणि ही या टीनेजर्सची प्रार्थना आहे. इथं जिथं आय म्हटलेलं आहे तिथं टीनेजर्सची प्रार्थना गेलेली आहे. ठीक आहे, तर टीनेजर्स प्रार्थना करतात देवाकडे. काय म्हणतात? देव, लॉर्ड म्हणजे देव. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, देवा कृपया माझे डोळे उघड. दॅट आय माईट क्लिअरली सी, जेव्हा माझे तू डोळे उघडशील तेव्हा मला स्पष्टपणे दिसेल, मला स्पष्टपणे बघता येईल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे बरोबर आहे त्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी मला मदत कर. बघा, मदत कोणत्या गोष्टीसाठी मागितली जाते? चांगल्या गोष्टीसाठी. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, जे माझ्यामध्ये बेस्ट आहे, जे माझ्यामध्ये योग्य आहे, माझ्यामध्ये जे चांगल्या गोष्टी आहेत त्या बाहेर आणण्याचा प्रयत्न कर. त्या माझ्यामधून माझ्या कृत्यातून बाहेर याव्या, यासाठी मला मदत कर. बघा, अशी प्रार्थना करत आहे ते टीनेजर्स. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, मला मदत कर देवा. कशासाठी? तर फक्त नो म्हणण्यासाठी. तर नो कधी म्हणायचं आहे? व्हेन टेम्पटेशन कम माय वे, जेव्हा टेम्पटेशन माझ्या रस्त्यामध्ये येते. आता टेम्पटेशन काय आहे? एक विश असते, एक डिझायर असते, स्ट्रॉंग विश असते, स्ट्रॉंग डिझायर असते. कशाची? तर एखाद्याचं वाईट करण्याची, एखाद्याचं चुकीचं करण्याची. तर ही वाईट करण्याची, चुकीचं करण्याची इच्छा जेव्हा माझ्या मार्गामध्ये येते त्यावेळेला मला काय म्हणायचं आहे? नो आहे ना. आणि हे म्हणण्यासाठी देवा मला मदत कर. ठीक आहे, दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. आणि जर मी असं चुकीचं करण्याची, वाईट करण्याची जेव्हा माझ्यामध्ये इच्छा येईल त्यावेळेला मी नाही म्हणेल, तेव्हा काय होईल? माझी बॉडी क्लीन राहील म्हणजे मी कोणतंही चुकीचं कृत्य करणार नाही, वाईट गोष्टी करणार नाही. माझं चारित्र्य, माझं बिहेवियर हे बेस्ट राहील, चांगलं राहील. बॉडी क्लीनचा अर्थ हा घ्या. अँड फिट फॉर लाईफ ईच डे, आणि प्रत्येक दिवसासाठी माझं आयुष्य हे फिट होईल, सुटेबल होईल, योग्य होईल, बरोबर राहील. व्हेन माय टीनेज इयर्स
आर ओव्हर. जेव्हा माझे हे टीनेज इयर्स आहेत ते ओव्हर होतात, संपतात, है ना. आय नो दॅट आय विल सी. त्यावेळेला मला लक्षात येईल, तेव्हा मी बघेल, तेव्हा मी काय बघेल, जेव्हा माझे टीनेजर्स संपतील तेव्हा मी, आय नो, मला विश्वास आहे, मला माहीत आहे, दॅट आय विल सी. मी बघेल काय, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. मी माझं जे आयुष्य जगलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जगलेलो आहे, खूप चांगलं जगलेलो आहे, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. कारण की तुझ्यासोबत मी चालत आलेलो आहे. कारण की विथ यू मी माझं आयुष्य बेस्टरित्या जगलो का, तर तू माझ्या बाजूला होता. यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तू माझ्या बाजूला तू माझ्या बाजूने चालत आहेस, तू मला गाईड करत आहेस, तू मला मदत करत आहेस, आहे ना, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये. या गोष्टीमुळे मी माझी लाईफ चांगल्या पद्धतीने जगेल. आय नो, मला हे चांगलं माहिती, जेव्हा माझं टीनेजर्स ओव्हरफेड. ठीक आहे. सो आपली ही पोएम या ठिकाणी पूर्णपणे एक्सप्लेन झालेली आहे. ठीक आहे. काहीही डाऊट असेल, आय एम ऑलवेज देअर. थँक्यू सो मच.